कसं आहे की पालखी येते अंगणात, आम्ही कसं झोपतो की लाईनशीर. आणि मला कसं आहे की अचानक जाग आली. जसं मी उठलो ना, मला घुंगरांचे आवाज यायला लागले. तो जाणीव करून देतो की मी इथे, कारण ती त्याची पायवाट, आम्ही जिथे झोपलो होतो ना ती त्याची पायवाट आहे. तेव्हा ह्याला असे हात करून इशारे करतो की तू चल माझ्या बरोबर. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. म्हणजे घरात कसं आहे की आमच्याकडे जसं म्हणतात की राखणदार, जसं आपण म्हणतो, तर तिथे आम्ही महापुरुष किंवा बाबा म्हणतो आमच्या इथे. नाही म्हणतो तेच, म्हणजे जसं तुम्ही म्हटलं राखणदार. तर हे मी बघितलेलं आहे की आमच्या काय म्हणतात वाड्यामध्ये ही गोष्ट आहे, आणि ती मी बघितली पण आहे. आता ह्याने कधी अनुभव तो घेतला नव्हता. म्हणजे कशी दिसते? म्हणजे त्याचं कसं आहे की म्हणजे काळी आकृती, सावळी म्हणजे जसं आपण एक वर्णन करतो, जसं तू इमेजमध्ये पण तू गुगल केलं असेल तर काळी एक आकृती दिसते, पांढऱ्या कलरचं काय म्हणतात एक धोतर असतं, पेटा असतो, हातात घुंगराची गाठी आणि कंदील किंवा मशाल असं घेऊन त्याचं एक वर्णन केलं. तर त्याला काळी आकृती दिसली होती. आता त्याच्या अगोदर तुला रिलेव्हंट सांगतो की हे का दिसलं, कारण आमच्या याच्या एरियामध्येच महापुरुषाचं वास आहे, म्हणजे राखणदाराचं. जसं आमचं अंगण आहे, अंगणात तुळस आहे, तुळशीच्या मागे एक भेंडीचं झाड आहे, जी फुलं येतात बघ, चीक असतो त्याचं झाड आहे, आणि त्या झाडाच्या ह्याच्यामध्ये त्याचं स्थान आहे. अच्छा. आणि तिथे आम्ही एक मंदिर बांधलेलं आहे, हे प्रॉपर एक छोटं असं देऊळ टाईप केलेलं आहे. तर तिथे दररोज संध्याकाळी आम्ही तिथे त्याला पोचतो आम्ही तिथे. आणि ते कोण तुमचा पूर्वज आहेत? कोण पूर्वज असं नाही, हे कसं झालंय की जसं मी मगाशी म्हटलं काकी आजी जी गोष्ट सांगायची, हे तिच्यावर काढलेली गोष्ट. म्हणजे हे जाणीव करून दिले की मी इथे आहे. हे तिच्या स्वप्नात येऊन सांगितलं की ह्या जागेवरती माझं अस्तित्व आहे. म्हणजे हे जेव्हा ती जागा घेतली, म्हणजे माझ्या आजोबांनी, म्हणजे सख्खे चुलता, अशा खूप मोठी फॅमिली, आमची जॉईंट फॅमिली आहे. तर ह्यांनी जेव्हा घर बांधलं त्याच्यानंतर त्या काकीला आलेला अनुभव. आणि जेव्हा अशा काही काय म्हणतात वाईट गोष्टी घडणार असतील घरात, ते पहिलं संकेत द्यायचं तिला. ती आता नाही आहे, हयात नाही आहे, बट तिला ते संकेत पहिलं जायचं की ह्या गोष्टी होणार आहेत. मग तेव्हापासून आम्ही जसं अनुभव आले तेव्हा मला समजलं नाही, आपल्या याच्यामध्ये राखणदार आहे, म्हणजे महापुरुषाचं स्थान आहे, आपण त्याला जपलं पाहिजे. मग तेव्हापासून आम्ही जसं तुळसला आपण पुजतो तसं दर संध्याकाळी आम्ही दिवा तिथे ठेवतो. म्हणजे त्याची ते काय म्हणतात एक पायवाट आहे, जसं आपण म्हणतो की तो राखण करतो पूर्ण एरियाचा, तर त्याची ती पायवाट आहे. आता हे त्याच्यावरचं पहिलं एक्सपिरियन्स सांगतो काय झालं की आम्ही आता शिमग्याला कसं आहे की होळी झाल्यानंतर आमच्याकडे पालखी येते. पहिले ती गावात येते पालखी, आणि मग जसे मानकरी असतात गावातले, तर 7 मानकऱ्यांपैकी आमचं एक येतं. त्याच्यामध्ये आमच्या घरी शेवटी येते पालखी. सगळं म्हणजे मुंबईतनं म्हण, पुण्यातनं म्हण, सगळे आम्ही एकत्र त्या दिवशी तरी येतो. म्हणजे भले आम्ही बाहेर आता जॉबसाठी असेल, पण त्यावेळी एकत्र सगळे आम्ही कुटुंबी येतो एकत्र. म्हणजे आता गावी भाऊ असतो मोठा, म्हणजे मोठ्या काकांचा मुलगा, तो सगळे तिकडच्या गोष्टी गावातल्या मॅनेज, म्हणजे ट्रान्सपोर्टचा बिझनेस सगळं आहे. मग हे वेळी आम्ही जेव्हा फॅमिलीबरोबर एकत्र येतो, मजा मस्ती असते. आणि मग असं होतं की जेंट्स आणि लेडीज होऊन जातात, लहान मुलं असतात. मग लहान मुलं आणि सगळं काय म्हणतात आपल्याला, म्हणजे बायका आहे, काकी आहे, आत्या आहेत, ते सगळे आतमध्ये झोपतात रूम्समध्ये, आणि आम्ही सगळे पुरुष अंगणात किंवा बाहेरची एक काय म्हणतात मस्कुडी जी म्हणतो तिथे. तर आता अंगणात आम्ही कसं झोपतो की लाईनशीर, म्हणजे अंगण म्हणल्यापेक्षा एक तर आपण मस्कुड जे म्हणतो की जी ओपन असते, आणि त्याच्यानंतर अंगण चालू होऊन जातं. वटीवर वगैरे तसं म्हणजे ते ओपनच असतं, फक्त बारी आपण लावतो आणि असं अंगण पूर्ण ओपन असतं. तर तिथे आम्ही झोपतो, नाही तर मग अंगणामध्ये जागा नाही झाली तर. ह्या मागच्या याच्यामध्ये कसं आहे की एक आय थिंक 2 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे. तर आम्ही बाहेर झोपलो होतो. आता मी पुण्यावरून आलो होतो, हा मुंबईवरून आलो होता सौरभ. तर मग सगळं झालं रिलॅक्स, आणि मी कसं आदल्या दिवशी निघालो होतो सकाळी पहाटे, आई आणि मी, आणि बायको प्रेग्नंट होती, ती पुण्यातच राहिली होती, आम्ही दोघंच होतो आई. तर मी अलार्म लावला होता 4:30चा. आता ह्याचा रिलेव्हन्स मी पुढे सांगतो तुला काय आहे त्या अलार्मचा. 4:30 वाजता मी अलार्म लावला निघायचं म्हणून, आणि तो मी बंद करायचं विसरलो. ते एव्हरीडे असतं ना, त्याच्यामध्ये फक्त मी टाईम सेट केला होता, तो ऑफ करायचं विसरलो मी. एक्झॅक्टली. तर आता ज्या दिवशी मी गावी गेलो, नेक्स्ट डे मी तो बंद करायचं विसरलो, आणि हा पण आला होता. पालखी झाली, सगळ्या गोष्टी झाल्या,
आणि आम्ही त्या मस्कुडीमध्ये अंगणामध्ये तिथे झोपलो. आणि मला कसं आहे की अचानक एक 3-3:30च्या दरम्यान 3:30च्या दरम्यान जाग आली त्यासाठी वॉशरूमसाठी. आता कसं गावात पुन्हा आता वाडाच आमचा मोकळ्या आणि जागा आम्हाला माहिती आहे. आता जसं मी म्हटलं देवाचं स्थान आहे, तर मला माहिती आहे की कुठल्या जागी वॉशरूमला जायचं असतं. तर मी अंगणाच्या बाहेर म्हणजे वाडीच्या पण बाहेर जाऊन वॉशरूमला जाऊन आलो. जसं मी उठलो ना, मला घुंगरांचे आवाज यायला लागले. घुंगरू वाजतात प्रॉपर, म्हणजे जसं आपण असे ना नॉर्मल जेवण मी मला समजतं की कोणतरी काठी ठोकतंय. एक्झॅक्टली. आणि मला माहिती आहे की हे कसं आहे की आता हा मुंबईत आहे, पण आता दुसरा मी मोठा भाऊ म्हटला, आम्ही रत्नागिरीतच गावी येणं जाणं असायचं सणासुदीला. तर मला या सगळ्या गोष्टी माहिती लहानपणापासून. तर मला कळालं की हा आहे, तर शांत राहू, जे काय होईल ते होईल, बघू. तर तसं दिसलं तर काय नाही, मला फक्त आवाज येतात. त्याचा तो जाणीव करून देतो की मी इथे. सो मी परत कळलं की काय म्हणते छोटं गेट आहे, ते ओपन करून परत त्या मस्कुडीमध्ये येऊन मी झोपलो. म्हटलं जाऊ दे, आता जे झालं ते झालं. मी झोपलो. हा माझ्या बाजूला झोपला होता सौरभ. आणि एक थोड्या वेळाने म्हणजे रिलेव्हंट सांगतो पुढे कसं की ह्याने माझं आहे ना, म्हणजे सॉरी पहिला अलार्म वाजला जो 4:30चा मी म्हटलं ना, 4-4:30चा जो मी लावला तो वाजला. आणि तो फक्त टिडीट एवढंच फक्त सेकंड वाजला आणि बंद झाला. आता मी साखर झोपेत म्हणजे ऑलमोस्ट वॉशरूममध्ये तरी अर्धा तासात आपण काही लगेच हे होत नाही, तर साखर झोपेत होतो. वाजलं म्हटलं कसं काय बंद झालं, तर मी इग्नोर केलं. हा जसा सकाळी उठला सौरभ, तर मला म्हणतोय म्हणजे आधी त्याने सांगितलं की माझ्यावर काय झालं सांगू का तुला. म्हटलं काय झालं. आधी तो घाबरला होता की त्याने हे अशा गोष्टी बघितले. बाजूचा झोपला होता काका, त्याने असं मस्ती म्हणून पाय टाकला, तर हा याचा अजून घाबरलं की परत काय झालं. कारण ऑलमोस्ट 6 वाजता कशी गावाला लगेच झोप म्हणजे काय म्हणतात जाग येतेच, कारण आमचं कसं आहे की पूर्वेलाच आहे, तर जसं सूर्य येतो तसं लगेच पटकन जाग येऊन जाते. मग तेव्हा हा सकाळी सांगतोय की जो अलार्म मी बंद केला सौरभने, वाजवत होतं 2 फक्त हार्डली 1 सेकंड पण वाजला नसेल, ह्याने बंद केला. मी त्याला म्हटलं का बंद केला. तर हा सांगतोय की जसा तू वॉशरूमला जाऊन आला, त्याला पण काही थोड्या वेळाने जाग आली, तर ह्याच्या पायाखाली काहीतरी ह्याला जड जाणवलं का माहिती नाही, पण त्याला काहीतरी जाणवलं. तर ह्याने डोळे उघडले. तर त्याला एक भली मोठी काळी आकृती दिसली. आता ह्याला काय वाटलं की कसं आहे, जनरली आमच्या इथे मागचा एक मोठा रस्ता आहे आणि तिथनं गाडी आली, फोकस जर आलं असेल तर मग तिथे झाडांच्या सावलीनं ती अशी दिसते सावली भिंतीवरती. त्याला वाटलं तेच आहे. ह्याने परत डोळे बंद केले, इग्नोर केलं. परत त्याला काहीतरी पायाखाली जाणवते कोणतरी आहे. परत त्याने डोळे उघडले, तेव्हा ह्याला असे हात करून इशारे करतो की तू चल माझ्याबरोबर. म्हणजे खालच्या साईडला, म्हणजे जे खालच्या साईडला आमचा समुद्र आहे, हे समुद्र म्हणजे बीचलाच लागून घर आहे गावी, त्याला म्हणतो खालीच. आणि त्या याच्यामध्ये काय झालं की अलार्म वाजला. हेच हा बघतोय त्यांना म्हणजे समोर महापुरुषांना, पण तेवढ्यात अलार्म वाजला. म्हणून तो अलार्म वाजला म्हणून ह्याने घाबरून तो 2 सेकंडमध्ये बंद केला. कसा बंद केला त्याचं त्याला माहिती, कारण मोबाईल माझा, तर ऑपरेट कसा करायचं मलाच माहिती. तो बंद झाला एनिवे. आणि जसं बंद झाला ना, ह्याने माझा हात दाबला होता आणि मला जाणवलं की कोणीतरी माझा हात पकडला. तो ह्यानेच पकडला. भीती म्हणजे ह्याने कधी अशा गोष्टी पाहिल्या नाहीत, म्हणजे मुंबईत राहिलेला हा. तो म्हणतो मी तुझा हात त्या म्हणजे काय म्हणतात भीतीपोटी मी तुझा हात पकडला. आणि मला वाटलं की ह्याला काय बायकोची आठवण आली, काय झालंय हा हात का पकडतो, म्हणजे मला रात्री जाणवलं, बट मी काय इग्नोर केलं या गोष्टी. तो तेव्हा सांगतोय की तो हात का पकडला, कारण माझ्या जसं तो काय म्हणतात डोळे मिटून राहिला अलार्म बंद केल्यानंतर, आणि माझ्या साईडला त्याने कुशीवरती गेला तो. जेव्हा त्याने काय म्हणतात की डोळे मिटून राहिला, घट्ट पकडून राहतो ना आपण डोळे, तसं त्याच्यात जसं एक बॅटरी मारल्यानंतर गरम लागतं आपल्याला, लालसर दिसतं थोडंफार डोळ्यांवरती, तसं त्याला तर दिसायला लागलं की गरम काहीतरी लागते. आणि ते जसं बॅटरी मारल्यानंतर लालसर होतं गोष्टी, तसं जाणवते. म्हणून त्याने ते हात माझा घट्ट पकडून ठेवला होता. मग तेव्हा त्याला म्हटलं की ते का जाणवलं, कारण त्याच्या हातमध्ये मशाल किंवा एक कंदील असतं, जे बघण्यासाठी किंवा तू झोपलाय की जागाच अजून तसं. कारण ती त्याची पायवाट, आम्ही जिथे झोपलो होतो ना ती त्याची पायवाट आहे. म्हणजे त्या झाडापासून अंगणापासून येतो, त्या मचकुडीमध्ये येतो, आधी आम्ही झोपतो, परत खाली समुद्रकिनारी जाऊन परत तो वाड्यावरनं फेरी मारून परत त्या जागेवरती
अशा त्याच्या 2 फेरी आहेत, एक दुपारची आणि एक रात्रीची. हे आम्हालाच फक्त माहिती होते. मग त्याला नंतर म्हटलं की त्याला विचारलं की तू त्याच्या जागी असं काही त्रास दिला होता का? तो म्हणलं काहीच नाही. त्याला म्हटलं की तिथे आपला आहे देवाचं, ते त्याचा तू हात जोडून ये. पण एक काय म्हणतात एक लकी पण आपण त्याला म्हणतो, ठरवतो की जर ज्याला महापुरुष दिसतो ना, की ते एक म्हणतात की तो एक शुभ संकेत पण असतो. म्हणजे तू त्रास देत नाही, तो तुमचाच राखणदार. आणि तो आम्हाला कसं आहे की जसं तू हाक मारशील ना कुठल्या अडीअडचणीला, तो मदतीला धावून येतो. म्हणजे आता मी जसं मोठ्या भावाचं म्हटलं, आम्ही 3च भावंड, बाकी सगळ्या बहिणीच आम्हाला. तो सगळ्यात मोठा आमच्यातला. त्याचं कसं ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे, सगळ्या गाड्यांवरती महापुरुषाचं त्याने नाव लिहिलेलं आहे. आत्तापर्यंत कुठल्याही गाडीला त्याला कुठलाही त्रास नाही. एवढं आहे. म्हणजे त्याला कधी अडचण आली तो त्याला हाक मारतो महापुरुषाला आणि तो धावून येतो. ही घरात अंगणात असलेलीच घरातलीच गोष्ट.